आता मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री समृद्धी महामार्गाचा संपूर्ण फेरफटका जो आहे तो आता मारणार आहेत आणि त्यानंतर या महामार्गासंदर्भात काय वाटतं त्या संदर्भात ते माध्यमांसोबत संवाद साधतील अशी देखील माहिती आपल्याला पाहायला मिळते। एकंदरीत आपण जर बघितलं तर आजचा समृद्धी महामार्ग जो आहे तो अंतिम टप्पा होता आणि हा अंतिम टप्पा जो आहे तो आता नागरिकांच्या सेवेत खुला झालेला आहे। त्यामुळे निश्चितच नागरिकांमध्ये देखील आनंदाचं वातावरण आहे। जे नागरिक मुंबई ते नाशिक सातत्याने प्रवास करत असतात किंवा कसारा ते मुंबई प्रवास करत असतात त्या नागरिकांसाठी देखील ही आनंदाचीच बातमी म्हणावी लागणार आहे, कारण अगदी कमी वेळात प्रवास करणं आता शक्य होणार आहे। मात्र हा जो बोगदा तुम्ही टेलिव्हिजन स्क्रीनवर पाहतोय, हा जो टनेल तुम्ही पाहताय, ही साम टीव्हीची एक्सक्लुसिव्ह दृश्य आहेत। 7.78 किलोमीटर 7.78 किलोमीटरचा हा बोगदा आहे, जो की या संपूर्ण 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गावरचा सर्वात मोठा बोगदा आपण म्हणू शकतो, सर्वात मोठा टनेल आहे। या 701 किलोमीटरच्या समृद्धी महामार्गावरती 6 बोगदे अशा प्रकारचे बनवण्यात आलेले आहेत, ज्यामधला सर्वात मोठा बोगदा हा इगतपुरी ते आमने हा जो प्रवास आहे तो आता या ठिकाणी शक्य झालेला आहे आणि त्याच ठिकाणी हा बोगदा बनवण्यात आलेला आहे। सर्वात महत्त्वाचं म्हणजे इगतपुरीची जागा आपल्याला माहिती आहे, इगतपुरी हे एक पर्यटन स्थळ आहे। इगतपुरीमध्ये मोठ्या प्रमाणात डोंगर आहेत, झाडी झुडपं आहेत, मोठ्या प्रमाणात आपण जर बघितलं तर कसारा घाट सुद्धा त्याच ठिकाणाने पुढे सुरू होत असतो। त्यामुळे खरं तर या ठिकाणी अशा प्रकारचा टनल बनवणं हे खूप अवघड होतं। डोंगराळ भागामध्ये संपूर्ण खोदकाम करून 2 डोंगर या ठिकाणी खोदले आहेत आणि त्या ठिकाणी हा बोगदा जो आहे तो बनवण्यात आलेला आहे। 7.76 किलोमीटर खूप मोठं अंतर आहे आणि इतक्या मोठ्या अंतराचा बोगदा जो आहे तो बनवण्यात आलेला आहे। म्हणूनच मी मगाशी म्हटलं की हा सरकारच्या दृष्टिकोनातून गेम चेंजर प्रकल्प आहे। एकंदरीत आपण जर बघितलं तर मुंबई सुद्धा आता नाशिक सोबत जोडली गेलेली आहे, नागपूर पर्यंत पुढे जोडली गेलेली आहे आणि त्यामुळे नागरिकांना प्रवास करणं जे आहे ते अतिशय सोपं झालेलं आहे, अतिशय सोयीस्कर झालेलं आहे। जी वाहतूक कोंडी याआधी कसारा घाटाच्या अवतीभोवती नागरिकांना सहन करावी लागत होती, ती वाहतूक कोंडी किंवा इगतपुरी ते पुढे कसारापर्यंतचा जो टप्पा आहे त्या भागामध्ये जी वाहतूक कोंडी नागरिकांना सहन करावी लागत होती, अवजड वाहनांचा प्रवास असेल ज्याचा फटका नागरिकांना बसत होता, तो आता नागरिकांना या समृद्धी महामार्गामुळे बसणार नाही आहे, कारण या ठिकाणानं प्रवास अगदी सुलभ झालेला आहे। अतिशय मोठा असा हा रस्ता आहे, 6 पदरी रस्ता आहे आणि त्यामुळे नागरिकांना या ठिकाणानं सुसाट प्रवास करणं आता शक्य झालंय। कोणतीच वाहतूक कोंडी सहन करावी लागणार नाहीये, शिवाय सुसाट आता मुंबई गाठता येणार आहे। त्यामुळे निश्चितच अतिशय महत्त्वाचा प्रोजेक्ट सरकारच्या दृष्टिकोनातून आपण पाहतोय। इगतपुरी ते कसारा अंतर जे आहे ते सुद्धा आता कमी झालेलं आहे। आपण पाहतो इगतपुरी ते कसारा जाण्यासाठी मध्ये घाट लागत असतो, मात्र मध्ये घाट लागत असताना सुद्धा या ठिकाणचा जो प्रवास होता तो खरं तर थोडा अवघड होता। मात्र आता केवळ 8 मिनिटांमध्ये इगतपुरी ते कसारा तुम्हाला प्रवास करता येणार आहे।